हाय नमस्कार, मी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हमखास घरगुती या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत करते। बाहेर मस्त थंडी पडलेली आहे, भजी खाण्याचा, गरम गरम सूप प्यावंसं, मस्त चहा भजी असं खूप खाण्याचं मन होतं। भजी तर आपण नेहमीच कांद्याची, बटाट्याची, पालकाची ही नेहमीच करत असतो। आज मी थोडी वेगळी म्हणजेच मी अंड्याची भजी करणार आहे। अंड्याची भजी करण्यासाठी इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। तुम्हाला जितकी हवी तेवढी तुम्ही उकडून घेऊ शकता। अंडी चांगली उकडून घ्यायची, त्याचं साल काढून घ्यायचं आणि एका अंड्याचे मी 2 भाग असं अंडी मी कापून घेतलेली आहेत। जर तुम्हाला अंड्याचा पिवळा बलक जर हा नको असेल ना, तर तुम्ही नुसतं पांढऱ्या भागाचं अंड्याच्या तुम्ही भजी करू शकता। म्हणजे त्याचे तुम्ही थोडे अजून एका अंड्याचे 4 भाग पण करू शकता। जर तुम्हाला पिवळा बलक नको असेल तर तो काढून टाका आणि अंड्याचे 4 भाग करून घेऊ शकता। मी पिवळा बलक घेतल्यामुळे मी एका अंड्याचे 2 भाग असे करून घेतलेले आहेत, अर्धे अर्धे। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं। जितके तुमचे अंडी असतील त्या हिशोबाने तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करा। त्यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट घालून घेतलं, 1 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली। आलं लसणाच्या पेस्टमुळे ना अंड्याच्या भजीला खूप छान चव येते, म्हणून आलं लसणाची पेस्ट घालायचीच भजीमध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चिमूटभरपेक्षा पण थोडा कमी असं मी त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून घेतलाय। आता हे सगळं मिश्रण छान चमच्याने मिक्स केलं आणि मग जितकं हवं तेवढं थोडं थोडं पाणी घालत ते अगदी सरसरीत भिजवून घेतलं। आपल्याला अगदी ना खूप पातळ भिजवायचं नाही। जर पातळ भिजवलं तर ते अंड्याला चिकटणारच नाही, कारण अंडं पण बाहेरून स्मूथ असतं, मग ते चिकटणार नाही। त्याच्यामुळे ना खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मिश्रण भिजवून घ्यायचं। थोडं सैलसर असं मिश्रण आपल्याला भिजवून तयार करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये जी आपण कापून ठेवलेली अंडी होती ना ती घालून घ्यायची आणि छान त्या बेसनने ना त्याला कोट करून घ्यायचं त्या अंड्यांना। मग साईडला एका गॅस चालू केला, त्याच्यावरती पॅन ठेवलं। पॅनमध्ये जेवढं लागेल तेवढं तेल घालून घ्यायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये ही अंडी आपली अशी बुडली पाहिजेत, तेवढं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये। आणि ही जी कोट केलेली होती ना अंडी ही त्याच्यामध्ये घालून घेतली आणि दोन्ही बाजूनी आपल्याला ना छान अशी गोल्डन ब्राउन होईपर्यंत आहे ना हे चांगलं तळून घ्यायचे अंडी। ही तुम्ही ना ही भजी करून पहा, इतकी छान लागते ना। म्हणजे मुलं पण आहेत ना, आपण उकडलेलं जर 1 अंड खाऊ शकतो, तर ही भजी दिली ना तर मुलं एकाच्या ऐवजी ना ही 4 अंडी खाऊ शकतील। म्हणजे इतकी छान लागते ही भजी। किंवा ही भजी झाल्यानंतर यांना गरम गरम अशी मस्त पावामध्ये चटणी लावायची, थोडासा कांदा मिक्स करायचा आणि मग त्याच्यामध्ये ना ही भजी ह्याचं एक भजी टाकायची। म्हणजे वडापाव कसं खातो तसं अंडापाव तुम्ही जरी करून दिलात ना तरी ही मुलं अगदी खूप आवडीने खातात आणि छान कुरकुरीत अशी भजी तयार झाली होती। त्याचप्रमाणे ना मी दुसरा पण घाणा करून घेतला आणि दोन्ही साईडनी सगळ्या ह्या भज्या मी करून चांगलं छान खरपूस तळून घेतल्या आणि आपली अंड्याची भजी इथे तयार झालेली आहे। मस्त कुरकुरीत छान गरम खूप चमचमीत अशी भजी तयार होते। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।